महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या बाबतीत काँग्रेस पक्षानं एक गंभीर निरीक्षण नोंदवलं आहे। मतदान केंद्रांवर संध्याकाळी 5 नंतर झालेल्या मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज काँग्रेसनं मागितलं होतं, मात्र केंद्र सरकारनं या संदर्भातले नियम बदलल्यामुळे मागणी मान्य झाली नव्हती असा दावा काँग्रेसने केलाय। काँग्रेस आणि निवडणूक आयोगाचा हा वाद ताजा असतानाच आणखी एक नियम बदलण्यात आलेला आहे, ज्यावरून आता काँग्रेसनं पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती निशाणा साधलाय। आता बदललेला नियम नेमका काय आहे आणि नियम बदलल्यामुळे वाद नेमका निर्माण का झालाय आपण जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून। निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 45 दिवसांनंतर निवडणुकीशी संबंधित सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करा असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आणि त्यावरून राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं। ये तो लोकतांत्रिक व्यवस्था का जो लोग जिस तरह से दुरुपयोग बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार कर रही है और उसको जो छुपाना चाहती है तो दाल में काला है और लोकतांत्रिक व्यवस्था का दिन दहाड़े खून करने का काम नरेंद्र मोदी की सरकार बीजेपी और चुनाव आयोग कर रहा है, ये स्पष्ट होता है। और इसलिए ये छुपाने के लिए 45 दिन के अंदर ये सभी जो चुनाव प्रक्रिया की व्यवस्था है वो डिस्ट्रॉय करने के आदेश केंद्रीय चुनाव आयोग ने दिया है। 30 मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भातलं एक पत्र पाठवलं। राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या या पत्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने काय म्हटलंय ते बघा। निवडणूक प्रक्रिया संपन्न झाल्याच्या 45 दिवसांनंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करा। 45 दिवसांच्या कालावधीत जर निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर हे फुटेज नष्ट करता येणार नाही। निवडणूक प्रक्रियेदरम्यान विविध टप्प्यांचे छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या होत्या। सर्व टप्प्यांचे रेकॉर्डिंग करणं हे निवडणूक कायद्यानुसार बंधनकारक नाही अशी केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका आहे। निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये अंतर्गत व्यवस्थापनाचं साधन म्हणून केंद्रीय निवडणूक आयोग अशा प्रकारचे रेकॉर्डिंग करतं। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्हिडिओ फुटेजचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची शंका आहे। व्हिडिओ फुटेजचा वापर निवडकपणे कोणताही संदर्भ नसताना केला जातोय आणि सोशल मीडियावर गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवली जाते असा निवडणूक आयोगाचा आक्षेप आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्र जनतेसाठी तपासणीसाठी उपलब्ध असतात, त्याला काही मर्यादा आणि अटी आहेत। मात्र नव्या नियमानुसार आता सर्व कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होणार नाहीत। संपूर्णतः बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे असे घटनाबाह्य निर्णय यासाठी घेतले जात आहेत की माहिती लपवता आली पाहिजे, अपारदर्शकता वाढली पाहिजे, कारण की चुकीच्या, चोरीच्या आणि बनावट मार्गाने निवडणुका जिंकण्याचे जे प्रकार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, ज्याच्यामध्ये ईव्हीएम घोटाळा असेल किंवा खोट्या मतदार याद्या तयार करून त्याच्या आधारे मतदान झालं असेल, चुकीच्या पद्धतीने हे सांगण्यात आलं की 5 वाजता नंतर खूप मोठ्या रांगा लागल्या आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर देण्यात येत नाही आहे। निवडणुकी संदर्भातील हे घोटाळे लपवण्यासाठीच 45 दिवसात सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने काही सवाल उपस्थित केले होते। या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नयेत म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमांमध्ये बदल केल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काँग्रेसने निवडणूक आयोगाला कोणकोणते सवाल केले होते बघा। महाराष्ट्रात लोकसभेनंतर फक्त 5 महिन्यात 40 लाख मतदारांची वाढ कशी झाली? महाराष्ट्रातील मतदारांच्या फोटोसहित याद्या केंद्रीय निवडणूक आयोग द्यायला टाळाटाळ का करतंय? संध्याकाळी 5 वाजल्यानंतर महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी अचानकपणे कशी वाढली? महाराष्ट्रातील फक्त काही बूथवरच मतदानाची टक्केवारी कशी वाढली? संध्याकाळी 5 वाजल्यानंतर फक्त काही तासांमध्ये 70 लाख मतदारांनी मतदान कसं केलं? संध्याकाळी 5 नंतर मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ फुटेज केंद्रीय निवडणूक आयोग का देत नाही? काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही पाठिंबा दिला। आयोगाने घेतलेल्या भूमिका ह्या अत्यंत संशयास्पद आहे। मतदार याद्या असतील
ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारी असतील, बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार असतील, हे सगळे पुरावे राहुल गांधीने वारंवार मागितलेले आहेत. जे महाराष्ट्रामध्ये 40 ते 60 लाख मतदान शेवटच्या 2 तासामध्ये वाढलं. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही सगळ्यांनी मतदान केंद्रावरचं जे फुटेज आहे, कुठे वाढलं, कसं वाढलं अचानक, त्याचं फुटेज जेव्हा मी मागण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांनी तो नियम बदलण्याचा प्रयत्न केला. राज्यातील भाजप नेत्यांचा मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमाला विरोध नाहीये. कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या, घडलेल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये लक्ष द्या, व्यवस्थांना मजबूत करण्याकडे लक्ष द्या, ही आवश्यकता आहे असं मला वाटतं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ज्यांना मतं मांडायची त्यांनी जरूर मांडावी, पण निवडणूक आयोग का म्हणतंय याचा अभ्यासही करावा, एवढंच माझं मत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. देशातील सर्व निवडणुका निष्पक्षपणे पारदर्शकपणे पार पाडण्याची आयोगाची जबाबदारी आहे. देशातील सर्व निवडणुका निष्पक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी आयोगाची आहे. निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत विरोधकांना आणि जनतेला शंका असतील तर त्यांचं निरसन करणं हे निवडणूक आयोगाचं आद्य कर्तव्य आहे. सरकारी तिजोरीतील पैसा वापरून निवडणूक आयोगानं रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणि कागदपत्र ही जनतेसाठी खुली असायलाच हवी. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी ते व्हायलाच हवं. व्हिडिओ फुटेज द्यायला नकार देणं, व्हिडिओ फुटेज कमीत कमी वेळात डिलीट करणं आणि जनतेला कमीत कमी कागदपत्र देण्याचा प्रयत्न करणं हे निवडणूक आयोगाच्या पारदर्शक कारभाराचं लक्षण नाहीये. निवडणूक आयोगानं केलेले हे बदल लोकशाही प्रक्रियेसाठी घातक असतील तर ते बदल आत्ताच थांबवायला हवे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.